होमकुंड. आणि नित्ययज्ञ त्याला म्हटलं, अखंड यज्ञ चालतोय म्हणे, कारण लाकडं आम्ही सारखे घालतो. आता नवीन पद्धतीत मग गॅस सिलेंडरच लावून टाका ना. गॅस सिलेंडर आणि शेगडी सर ते आपली चकती, एक सिलेंडर गेलं की दुसरं. गुरुगोत्राग्नी पूजी. अग्नी म्हणजे जठराग्नी, अग्नी म्हणजे योगाग्नी, अग्नी म्हणजे ब्रह्माग्नी. वैश्वानर नावाचा अग्नी, याची पूजा करा. आपण तर मारून टाकतो. धडधड 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 थोडासा पेटला की असं त्याच्यावर ते पुरणपोळ्या आणून फेकतो की झटकन विजला पाहिजे तो, की लगेच दवाखान्यात नेलं जातं उचलून पोळ्यासहित. काय अग्निपूजा चालली. अग्निपूजा, पूजा म्हणजे तो अग्नी प्रसन्न झाला पाहिजे, त्याला पूजा म्हणतात. पूजा शब्दामध्ये भक्तिभाव आहे. पूजा शब्दामध्ये प्रेम आहे. ज्याची तुम्ही पूजा कराल त्याच्याविषयी प्रेम पाहिजे, आनंद पाहिजे, प्रसन्नता पाहिजे, आदर पाहिजे, भक्ती पाहिजे, त्यावेळेस पूजा होते. मग प्रेम पाहिजे, आदर पाहिजे, भक्ती पाहिजे, म्हणजे त्या वैश्वानर नावाचा अग्नी कधीच विझू नये असं अन्न गेलं पाहिजे पोटात. त्याला म्हणतात पूजा. नाही तर वो संधिवात झालाय, ग्रदंशीवात झालाय, पित्त झालंय, बीपी वाढलंय, ही पूजा आहे का? अन्न पचत नाही. मारलं अग्नीला, मारलं, त्याचा अपमान केला. गुरुगोत्राग्नी पूजी. अग्नी वैश्वानर नावाचा अग्नी विजता कामा नये. अखंड यज्ञ सारखा वैश्वानर तुमचा जागा पाहिजे. आणि ते कधी होईल? चर्वण तर्पण करून लाळेने तुम्ही पोट भरलं आणि खुळखुळ करून पाणी पिलं तर्पणाने, तर हा वैश्वानर सारखा जागा राहील. याला कमी होऊ देऊ नका. हीच पूजा. त्यासाठी काय काय करायला पाहिजे ते करा. त्याच्यासाठी खर्च करा. काही नाही, आज वेळ नाही का, मग ताकावर राहा. ताकासाठी, दुधासाठी खर्च करा, हरकत नाही. तो जिवंत राहण्याकरिता जो जो खर्च आवश्यक असेल त्याला मंजूर करून टाकलंय भगवंतानी. मंजूर, ग्रँटेड. ब्रह्माग्नी पेटवायचा असेल त्याच्यासाठी जो खर्च लागेल तो करू शकता. वैराग्याग्नी पेटवायचा असेल त्यासाठी जो खर्च लागेल तो अलाउड आहे. म्हणून गुरु गोत्राग्नी पूजी, म्हणून गुरु कार्याकरता, गुरु सेवेकरता लागणारे धनधान्य संपत्ती, सोनं नाणं, जमीन ही दिली पाहिजे. गोत्र म्हणजे मित्रमंडळीपासून साधक मंडळीपर्यंत आणि नातेवाईकांपासून ज्यांचं तुम्ही ऋणी आहात, ज्यांनी तुमच्यावरती उपकार केले, त्यांचं फेडण्याकरता तुम्ही खर्च करा, अलाउड आहे. आणि नंबर 3 अग्नी, ब्रह्माग्नी, वैश्वानर नावाचा अग्नी, हे तिन्ही पेटण्याकरता वैराग्याग्नी जो खर्च कराल तो अलाउड आहे. तेवढाच करा. मर्यादा घातलेल्या आहेत, कुठेही नाही. अवसरी भजे द्विजी. असलेली संपत्ती कोणकोणत्या कर्मात खर्च केली पाहिजे पुण्य होते? गुरुगोत्राग्नी, जठराग्नी यांचे पूजन करतो आणि पितरांच्या निमित्ताने श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो. ज्या ग्लँड्स रसायन सिक्रेशन करायला उपयोगी पडतील त्या पद्धती जो खर्च आवश्यक असेल तो करायला मंजुरी दिलेली आहे भगवंताने. म्हणजे स्वतः करता बरं का तो खर्च, दुसऱ्या करताही आणि स्वतः करताही. आणि पितरांच्या निमित्ताने
अग्नी यांचे पूजन करतो. अवसरी भजे द्विजी. अवसरी भजे द्विजी. द्विजचा दोन अर्थ आहे. द्विज म्हणजे ब्राह्मण, जे ब्रह्मसाक्षात्काराला गेले ते ब्राह्मण, संत, इतर मंडळी, गुरु सोडून इतर मंडळी. अवसरी तुम्ही स्वतःहून जाऊ नका, पण ते तुमच्या दरवाज्यावर आलेत. अवसरी भजे द्विजी. सहज आले. द्विज ब्राह्मण पदाला, ब्रह्मपदाला पावलेले जे कोणी तुमच्या दरवाज्यावर आले असतील किंवा तुम्हाला प्रासंगिक अवसर आला असेल त्यांच्यासाठी खर्च करा. आणि दुसरा द्विज म्हणजे ज्यांचा दोन जन्म झालाय, दुसरा जन्म झालाय म्हणजे साधक, त्यांच्यावरही खर्च करा. ग्रँटेड, मंजूर करून टाकलाय भगवंत. निमित्तादिकी यजी पितरो देशे. पितर लोकामध्ये आपले पूर्वज वाट पाहतायत आपली. आपल्या पुण्याचा ठेवा त्यांना पाहिजे. आणि हा पुण्याचा ठेवा साठी तुम्ही हे केलं पाहिजे, श्राद्ध पक्ष केलं पाहिजे. काही जातीमध्ये श्राद्ध पक्षच नाही, अतिशय चूक आहे. काही लोक म्हणतात बद्रीनारायणला गेलं, एकदा तर्पण केलं, गयाला गेलं, तर्पण केलं, संपवलं की पुन्हा आम्हाला श्राद्ध करायची गरज नाही. चूक. कोणतं बद्रीनारायण? ते तिथे गेले की तर्पण करायचं नाही. अरे बद्रीनारायण हे सहस्त्रारमध्ये एकदा गेल्यानंतर, परिपूर्ण अवस्था झाल्यानंतर त्याचं श्राद्ध करू नका. बाप्पासाहेबांच्या श्राद्धांची गरज नाही, कारण ते इच्छाही करत नाहीत, ते मुक्त झालेले आहेत. पण बद्रीनारायणाला आपणही गेले की मुक्त समजतात आणि त्यालाही घातलं की मुक्त समजतात. अतिशय चूक आहे. ते बद्रीनारायण नाही आणि ती गयाही नाही. निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. दशरथाच्या असा हात वर आला होता. पितर वाट पाहतात वर, कोणीतरी चांगला मिळेल आणि म्हणून आपण भोजन करतो, त्याला आवडीचं देतो. भोजन नाही, तुमचं पुण्य त्याला दिलं गेलं पाहिजे. देवतांना पुण्य पाहिजे आणि पितरांनाही तुमचं पुण्य पाहिजे. प्रत्येकाला पुण्याचा ठेवा ह्या माध्यमातून द्यायचा आहे. पुण्य ठेवा. त्याच्यासाठी लागणारा खर्च अलाउड आहे. पितर लोक खुश पाहिजेत बरं, नाही तर श्राप देतात. या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे. या सर्व योग्य अशा यज्ञक्रियाच आहेत, याला यज्ञक्रिया म्हटलंय. फक्त हवन म्हणजे यज्ञ नाही. दुर्गा सप्तशतीच्या वेळेस केलेलं हवनही हवन इथे अपेक्षित नाही. अरे इथं होमकुंड आहे, हे हा यज्ञकुंड आहे. इथे ब्रह्माग्नी पेटवायचं आहे, ते हवन आहे. आणि हे दान धर्म हे सगळं हवन आहे, याला यज्ञ क्रिया म्हटलंय. तुम्ही नातेवाईकांना दिलं कुठलंही नाही, मित्रांना दिलं, ज्यांचे उपकार आहेत, ज्यांचं ऋण तुमच्यावर आहे त्यांना फेडण्याकरिता गुरु ऋण आहे, देवऋण आहे, मातृऋण, पितृऋण, ह्या सगळ्यांना फेडलं पाहिजे.
अग्निपूजा ती केली पाहिजे, पितरांना दिलं पाहिजे. द्विज ब्राह्मण चांगले सत्संगाचे लोक आलेले त्यांच्यासाठी खर्च करा, चालेल. याला यज्ञक्रिया म्हटली. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे. ह्या सगळा पैसा, दान, धर्म, तुमची पूजा, तुमचं अर्चा, तुमचं पुण्यमय, तुमचे कर्म. कोण यज्ञ पुरुष आहे? परमात्मा, आत्मा, तो यज्ञ पुरुष. हवन सामग्री वर सांगितलेली. माध्यम गुरु. कोणाच्या माध्यमातून ईश्वर घेतो? गुरु, गोत्र, अग्नी, द्विज, गुरुकॉज, गुरुसेवा यांच्या माध्यमातून आणि पितर यांच्या माध्यमातून तो यज्ञ पुरुष तुमचं हवन सामग्री घेतो. डायरेक्ट नाही. त्याला कशाला घालताय? त्याला कोणतं श्राद्ध करायचंय तुम्हाला ईश्वराचं? माध्यमही आहेत. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता. या सर्व योग्य अशा यज्ञक्रियाच आहेत. या यज्ञाने यज्ञ पुरुष जो परमात्मा त्याच्या ठिकाणी हवन करून जे जे यज्ञशेष सहजपणे राहील. पुढची उभी घेतो म्हणजे दोन्ही एकत्र होईल. ते सुखे आपुले घरी कुटुंबेशी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते. ते शिल्लक राहिलेले अन्न प्रसाद मानून आपले घरातील परिवारासह सुखाने उपभोग घेतो. ते पवित्र अन्न त्याच्या पापांना नाहीसे करते. शिल्लक राहिलेलं गुरुकार्य, गुरुसेवा, गोत्रज, मित्र, साधक, द्विज, अजून पितर, ह्या सगळ्यांना दिल्यानंतर जे उरेल तो प्रसाद म्हणून सगळ्या घराच्या लोकांनी खायचा, उपभोग घ्यायचा. प्रसाद म्हणजे अन्न समजू नका. लोकांनी असा अर्थ केला, भंडारा करायचा आणि त्याच्यातला प्रसाद घ्यायचा. प्रसाद तोय वर. कशाचा भंडारा? सगळं लुटून द्यायचं. या तिन्हीच गोष्टीसाठी. चौथी गोष्ट नाही सांगितली. आणि जे उरलं ते फक्त खा. उरलं ते, उरलेलं, उष्ट, थोडं म्हणजे खूप द्यावं लागेल. पाक किती द्यावं लागेल पुढे आलं तर पाहू. ते सुखे आपुले आणि सुखाने, कष्टाने नाही. बाप्पा रे किती गेले पैसे, रडायला लागले की संपलं. सुखाने, आनंदानं उरलेलं. कुटुंबेशी भोजन करी. कार घ्या, माड्या बांधा, कुठेही म्हटलेलं नाही हं. म्हणजे घेऊ नये असं नाही. भोजन करण्या इतपत शिल्लक ठेवा, बाकी सगळं देऊन टाका, याचा अर्थ असा आहे. साईत न दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूका न रहू साधू न भूका जाय. इथे साधू म्हणजे तो द्विज, ते उपाशी जाऊन आहे. उरलेलं अन्न तुम्ही प्रसाद म्हणून, तोही भगवंताचा, तुमचा नाही. आपण ज्यावेळेस समजतो ही संपत्ती, धनधान्य सगळं माझं आहे आणि मी द्यायलो, संपलं. भगवंता हे तुझं आहे रे, मी तुला देऊन टाकलंय, तुझ्या ह्या माध्यमांना दिलंय. उरलेलं थोडं राहिलं तेवढं मी घेतो, माझ्या कुटुंबाकरता एवढं पुरे. की भोग्यची ते निवारी कल्मशाते. आपले घरातील परिवारासह सुखाने उपभोग घेतो. ते पवित्र अन्नच त्यांच्या पापांना नाहीसे करते.
पापाचे डोंगर नाहीसे करण्याकरिता वरची समृद्धी आणि संपत्तीचा विनियोग या तिन्ही गोष्टींसाठी जर केला, चारही गोष्टींसाठी जो अलाउड केलेला आहे, तर तुमचे पापांचे मागचे संचित पापांचे डोंगर काटल्या जातात, नष्ट होतात. आणि तुम्ही कुठेही दानधर्म करायला लागले नाही. तुम्ही म्हणजे मंदिराला आम्ही देऊन टाकलं, मंदिर आलेला शब्द नाही आहे. साधक असाल, उंच कोटीतले असाल, मंदिर आता खाली गेलं, देणारे दुसरे असतील. जगदंबा कोणाचं धन पाहिजे त्यालाच ती मागते, त्या कार्याला. बाकीच्याला म्हणते तुम्ही दुसरीकडे द्या. दानधर्म चालतो, पण कसं चालतो? न्यूड क्लब, तिथेही दानधर्म चालतो. अशा नोटा 500-500च्या उधळतात. 50 लाख रुपये उधळले, दान नाही का? पण अलाउड नाही आहे, आध्यात्मिक दान नाही आहे. कुठेही खर्च करतात लोक, अलाउड नाही. ज्ञानेश्वरीचे असाल तर अलाउड नाही, त्यांना बिचारायला अलाउड आहे, कारण ते पापच करायचे. उधळा. उपभोग तेवढाच घ्यायला सांगितलंय. तर पापांचे डोंगर, संचित पापांचे डोंगर नाहीसे होतात. ते यज्ञावशिष्ट भोगी मनोनी सांडिजे तो आधी जया परी महारोगी अमृत सिद्धी. ते यज्ञावशिष्ट भोगी, महारोगामध्ये अमृत मिळाले असता ज्याप्रमाणे तो रोग नष्ट होतो, त्याप्रमाणे नित्ययज्ञातून शिल्लक राहिलेले अन्न जो सेवन करतो त्यांच्या रक्तामधून पातके निघून जातात. हे सायन्स सांगितलंय. ते यज्ञ वशिष्ठ भोगी, हे हवन प्रचंड केल्यानंतर जो थोडंसं शिल्लक राहील त्याच्यावर